मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट इंग्लिश टॉपिकचा. तर तो टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर प्रश्न पहिला येतो मित्रांनो, तर ही रिकामी जागा टू स्कूल एव्हरी डे मित्रांनो. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आला आपला, तर आपल्याला काय बघायचं आहे, याच्यातला सब्जेक्ट ओळखायचा आहे मित्रांनो. तर याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे मित्रांनो, तर सब्जेक्ट जो आहे आपला मित्रांनो, तो आहे ही जो आहे आपला सब्जेक्ट आहे. आपल्याला आता याच्यानंतर काय करायचं आहे, तर टेन्स ओळखायचा आहे. तर एव्हरी डेच्या नंतर आपण काय यूज एव्हरी डे म्हटल्यावर तो कोणता पण टेन्स येईल मित्रांनो, तो सिंपल प्रेझेंट येईल. तर सिंपल प्रेझेंटमध्ये काय असतं, लागलेलं असतं वर्बला यस या ईएस लागलेला असतं मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. तर आपल्याला ऑप्शनमध्ये बघायचं आहे ईएस या यस लागलेला जो आहे वर्बला तो ऑप्शन कोणता आहे. तर ते ऑप्शन जे आहे मित्रांनो, ते आहे गोज आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, दे रिकामी जागा क्रिकेट एव्हरी संडे. तर दे रिकामी जागा क्रिकेट एव्हरी संडे. तर आपल्याला याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे मित्रांनो, तो आहे दे. दे सब्जेक्ट कसा आहे मित्रांनो, तो आहे प्लुरल सब्जेक्ट आहे मित्रांनो. तर आपल्याला प्लुरल जे आहे व्हर्ब लागेल मित्रांनो. त्याच्यातला प्लुरल व्हर्ब बघा, तो प्लुरल व्हर्ब जे होणार आहे, प्लेज होणार नाही मित्रांनो, ते सिंग्युलर आहे. प्लेइंग होणार नाही, आयएनजी फॉर्म आहे मित्रांनो. आणि प्लेड बी आहे, तो पास्ट आहे मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काय आहे, तर सी येईल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. तिसरा येतो, दे द बॉय रिकामी जागा व्हेरी फास्ट. द बॉय रिकामी जागा व्हेरी फास्ट. तर मित्रांनो, द बॉय जो कसा सब्जेक्ट आहे मित्रांनो, तो आहे सिंग्युलर सब्जेक्ट. आणि त्यामुळे आपल्याला ह्याच्यातला टेन्स कोणता आहे मित्रांनो, तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. तर आपल्याला वर्बला काय लागलेले असते, यस या ईएस लागलेला असतो मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. तर द बॉय रन्स आपलं जे राईट आन्सर येईल. तर द बॉय रन्स व्हेरी फास्ट, बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, द बॉईज रिकामी जागा फुटबॉल. द बॉईज रिकामी जागा फुटबॉल. तर द बॉईज, तर द बॉईज म्हणजे सब्जेक्टला यस यस लागलेला आहे नाऊनला. तर बॉईज म्हणजे प्लुरल सब्जेक्ट झालेला आहे मित्रांनो आता. तर पहिल्या ऑप्शनमध्ये कसा झाला, तर तो सिंग्युलर झाला मित्रांनो. इथे तिसऱ्या क्वेश्चनमध्ये कसा होता, सिंग्युलर होता मित्रांनो. तर यस लागल्यामुळे तो आहे प्लुरल झालेला आहे मित्रांनो. तर आपल्याला प्लुरल व्हर्ब लागलेलं आहे मित्रांनो. इथे प्लुरल व्हर्ब जे आहे मित्रांनो, ते आहे प्ले आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, माय मदर रिकामी जागा टी एव्हरी मॉर्निंग. माय मदर रिकामी जागा टी एव्हरी मॉर्निंग मित्रांनो. त्याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे मित्रांनो, आपला सब्जेक्ट जो आहे तो माय मदर आहे मित्रांनो. आणि कसा सब्जेक्ट कसा आहे मित्रांनो, माझी मदर एकच आहे. तर सब्जेक्ट जो आहे आपला तो आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे मित्रांनो. आणि याच्यामुळे आपल्याला सिंग्युलर सब्जेक्ट आहे मित्रांनो, त्याच्यातला आपल्याला सिंग्युलर व्हर्ब लागेल मित्रांनो. हे बघा, तर ड्रिंक आपलं होणार नाही मित्रांनो. ड्रिंक जे आपल्याला प्लुरल लागेल, आयएनजी फॉर्म लागणार नाही मित्रांनो. आणि हॅव येणार नाही मित्रांनो. आता आपला राईट आन्सर काय येईल, तर सी येईल मित्रांनो, राईट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन 6वा येतो, राम अँड श्याम रिकामी जागा गुड फ्रेंड्स. रॅम अँड श्याम. तर मित्रांनो, अँडनं दोन व्यक्ती जोडलेले आहे मित्रांनो. तर अँडनं जेव्हा दोन व्यक्ती जोडलेले तर वेगवेगळे असू शकतात ना. तर राम वेगळा आहे आणि श्यामही वेगळा आहे. तर राम श्याम वेगळा आहे, तर दोन प्लुरलमध्ये जातात ते. ते प्लुरलचे आपल्याला प्लुरल व्हर्ब लागेल मित्रांनो इथे. तर गुड फ्रेंड्स. तर राम अँड श्याम, अँडनं दोन जोडलेले आहे. तर आपल्याला राईट आन्सर काय येईल, तर आर येईल मित्रांनो. इथं सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 7वा येतो, द न्यूज रिकामी जागा ट्रू. द न्यूज रिकामी जागा ट्रू. तर मित्रांनो, केव्हाही ध्यानात ठेवा, न्यूजला जरी यस लागलेला असला तर तो प्लुरल नसतो मित्रांनो. तो असतो सिंग्युलरही असतो. आणि ते सिंग्युलर आपल्याला वर्ब कोणती लागेल, ते इज लागेल मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 8वा येतो, मॅथेमॅटिक्स रिकामी जागा अँड इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथेमॅटिक्स रिकामी जागा अँड इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आपल्याला मॅथेमॅटिक्सच्या नंतरचा रिकामी जागेत कोणता शब्द भरावा, आपल्याला कोणती व्हर्ब लागणार आहे. तर मित्रांनो, मॅथेमॅटिक्स जो आहे मित्रांनो, ह्या विषयाचे नाव जरी आपल्याला प्लुरल वाटले असले तर ते सिंग्युलर म्हणून यूज होतात मित्रांनो. तर आपला राईट आन्सर काय येईल, ते इज मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो मित्रांनो, इच ऑफ द स्टुडंट्स रिकामी जागा अ बुक. इच ऑफ द स्टुडंट्स रिकामी जागा अ बुक. तर मित्रांनो, याच्यात जो आपला सब्जेक्ट मित्रांनो स्टुडंट्स नाही आहे, तो स्टुडंट्स जो आहे मित्रांनो, तो आपला ऑब्जेक्ट आहे. आणि इच जो आहे मित्रांनो, तो आपला जो आहे सब्जेक्ट आहे मित्रांनो. तर इज सब्जेक्ट कसा आहे, ते सिंग्युलर सब्जेक्ट आहे मित्रांनो. तर आपल्याला सिंग्युलर व्हर्ब लागेल मित्रांनो. तो हॅव जो आहे आपला येणार नाही. आणि आर हॅविंग बी येणार नाही मित्रांनो. आणि वेअर बी येणार नाही. तर आपला राईट आन्सर येईल मित्रांनो, हॅज इन. सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 10वा येतो, एव्हरी बॉय अँड गर्ल
रिकामी जागा प्रेझेंट. एव्हरी बॉय अँड गर्ल. मित्रांनो एव्हरी नंतर येणारा सब्जेक्ट ग्रॅमॅटिकली कसा असतो? सिंग्युलर असतो मित्रांनो. तर आपल्याला सिंग्युलर वर्ब लागेल इथे मित्रांनो एव्हरीमुळे. तर इज जे आपले सिंग्युलर वर्ब आहे, सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो. नायदर राम नॉर श्याम. तर रिकामी जागा प्रेझेंट. तर नायदर नावाची जेव्हा पेअर असते मित्रांनो, तर नॉर नंतरचा सब्जेक्ट कसा आहे आपल्याला? तर श्याम आहे. श्याम कसा सब्जेक्ट आहे मित्रांनो? तर सिंग्युलर आहे. तर सिंग्युलरनुसार आपल्याला काय लावावं लागेल? तर इज लावावं लागेल. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो. आयदर द टीचर ऑर द स्टुडंट्स. रिकामी जागा रिस्पॉन्सिबल. तर मित्रांनो इथे काय ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला? आयदर ऑरमध्ये जेव्हा व्हर्ब जवळच्या सब्जेक्टनुसार लागते, तर मित्रांनो ऑर नंतरची सब्जेक्ट आहे स्टुडंट्स आहे, त्याच्यानंतर आपली व्हर्ब लागेल. तर व्हर्ब कशी मित्रांनो? तर व्हर्ब स्टुडंट जे आहे ते मित्रांनो प्लुरल आहे. प्लुरलनुसार आपल्याला जे आहे ते आर लावावं लागेल. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो. आयदर द स्टुडंट्स ऑर द टीचर. रिकामी जागा रिस्पॉन्सिबल. तर मित्रांनो व्हर्ब जवळच्या सब्जेक्ट टीचरनुसार आपले जे आहे तिथं व्हर्ब लागेल मित्रांनो. तर टीचर कसा आहे सब्जेक्ट आहे? सिंग्युलर आहे. तर सिंग्युलरनुसार काय लागेल? तर इज लागेल. सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 14वा येतो. अ पेअर ऑफ शूज. रिकामी जागा अंडर द बेड. अ पेअर ऑफ शूज. तर मित्रांनो आपण काय करतो एक्झाममध्ये शूज बघून जो आहे आपण व्हर्ब लावून देतो. तर आपल्याला तसं करायचं नाही. नंतर जो असतो तो ऑब्जेक्ट असतो मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. अ पेअर जो आपला इथे सब्जेक्ट आहे. तर अ पेअर जो सब्जेक्ट आहे मित्रांनो, तो कसा सब्जेक्ट आहे? तो आहे सिंग्युलर जो आहे सब्जेक्ट आहे मित्रांनो आपला. तर आपल्याला वर्ब कशी लागेल? तर सिंग्युलर जे आहे व्हर्ब लागेल. तर आर जी होणार नाही मित्रांनो, आपले वेअर होणार नाही आणि हॅव बी होणार नाही. तर आपला राईट आन्सर काय येईल मित्रांनो? 3 सी आपलं जे आहे राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो. द प्लेयर्स रिकामी जागा रेडी फॉर द मॅच. द प्लेयर्स रिकामी जागा रेडी फॉर द मॅच. तर मित्रांनो द प्लेयर्स कसा सब्जेक्ट आहे मित्रांनो? प्लुरल सब्जेक्ट आहे मित्रांनो. तर आपल्याला प्लुरल व्हर्ब लागेल मित्रांनो. तर प्लुरल व्हर्ब जे आहे मित्रांनो ते आहे आर. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. 16वा आहे तर मित्रांनो. वन ऑफ माय फ्रेंड्स इन मुंबई. वन ऑफ माय फ्रेंड्स इन मुंबई मित्रांनो. तर याच्यातला आपल्याला काय रिकामी जागा जो आहे व्हर्ब भरायची मित्रांनो. वन ऑफच्या नंतर काय असतो? तो ऑब्जेक्ट असतो. तो माय फ्रेंड्सनुसार आपण व्हर्ब लावणार नाही. त्यानंतर वन म्हणजे एक आहे मित्रांनो. तो वन कसा आहे? तर प्लुरल नाही मित्रांनो, तो सब्जेक्ट आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे मित्रांनो. तर सिंग्युलर जे आहे आपल्याला व्हर्ब लागेल. तर लिव्ह जे आहे आपलं प्लुरल आहे तो लागणार नाही. आयएनजी फॉर्म लागणार नाही मित्रांनो. प्लुरल जे आहे लागणार नाही मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर येईल. लिव्ह जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो. नायदर ऑफ द आन्सर रिकामी जागा करेक्ट. तर नायदर कसा आहे मित्रांनो? नायदर जो सब्जेक्ट आहे मित्रांनो तो आहे सिंग्युलर आहे. तर सिंग्युलरच्या याच्यानं आपल्याला काय कोणती व्हर्ब घ्यावी लागेल? तर सिंग्युलर व्हर्ब घ्यावं लागेल. तर आर जो आहे आपला प्लुरल आहे मित्रांनो. वेअर बी प्लुरल आहे आणि हॅव बी प्लुरल आहे मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 18वा येतो. द फर्निचर रिकामी जागा व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर मित्रांनो याच्यातला सब्जेक्ट कोणता आहे आपला? तर द फर्निचर मित्रांनो. द फर्निचर कसं आहे? तर अनकाउंटेबल नाऊन आहे मित्रांनो. तर अनकाउंटेबल नावांसाठी आपण काय यूज करतो? तर वर्ब जे आपले सिंग्युलर जी आपली वर्ब यूज करतो मित्रांनो. तर सिंग्युलर बघायचं आहे आपल्या ऑप्शनमध्ये. तर आर जे आहे सिंग्युलर नाही होणार मित्रांनो. वेअर बी नाही होणार आणि हॅव बी येणार नाही. तर सी जे आपला बी जे आपला राईट आन्सर येईल मित्रांनो. इज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा आहे. तर द इन्फॉर्मेशन रिकामी जागा युजफुल. तर द इन्फॉर्मेशन जो आहे आपला याच्यातला सब्जेक्ट आहे. तर इन्फॉर्मेशन कसं आहे? तर अनकाउंटेबल नाऊन मित्रांनो. त्याने सिंग्युलर वर्ब बघायचं आहे आपल्याला. तर इज जे आपलं सिंग्युलर वर्ब आहे मित्रांनो. इथे आर होणार नाही मित्रांनो. वेअर होणार नाही आणि हॅव बी होणार नाही. सी जे आपला राईट आन्सर येईल.